नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे एमपी मधले ना विवेकानंद जे आहेत, प्रत्येक गोष्टीला ना ते म्हणजे जरी त्यांच्या समोर बघा आता या ऑटोवाल्यांनीच ना त्याच्या समोर त्यांनी नियम मोडलाय. चलन फाडू शकले असते, पण मी हा व्हिडिओ ना त्या ट्रॅफिकवाल्याने जी फॅन्सी नंबर प्लेटसाठी आहे ना अडवलं, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकवला. पहला हा वीडियो बघा तुम्ही. आइए आइए, आपका इंतजार, देर हुई आने में, लेकिन शुक्र है कि आप आए हो और इस तरीके से सीमेंट और सरिया लेके लाए हो। ये सवारी गाड़ी है मालगाड़ी? आप मतलब केवल इतना बताओ। ये तो सवारी गाड़ी है, इमरजेंसी में लेके जा रहा सर, घर ही का काम चल रहा है। पहली बार आप अपने घर के लिए सही बताना, एकदम जी सर, दिल से बताओ। घर ही के लिए ले जा रहा है और मतलब भाड़ा वाला सिस्टम नहीं है। भाड़े का नहीं है, घर बन रहा है आपका? कितने कमरे बनवा रहे हो? 2 कमरे बन रहे हैं। चलो छोड़ दिया आपको। नहीं वो वाला होता तो नहीं ले जा। हाँ, सवारी गाड़ी में माल ढोना अपराध है और उस पे फाइन होता है, क्योंकि आप अपने घर के लिए ले जा रहे हो। और बात में सच्चाई कम लग रही बात में सच्चाई है, लेकिन फिर भी बात मान रहे हैं हम आपकी, ठीक है ना? कित्येक गोष्ट अशा आहेत ना, प्रत्येक वेळेला त्यांच्या समोर अशा काही घटना घडतात ना, पण तो साहेब जो आहे ना विवेकानंदजी, आपण तर खरंच सॅल्यूट करतो. प्रत्येक गोष्टीला तो समजून सांगतो. कधी त्यांनी चलन नाही केलं, त्याच्यासमोर ट्रिपल सीट असू द्या, हेल्मेट नसू द्या, प्रत्येक गोष्टीला तो समजून पहिलं तर समजूनच सांगतो की ह्या गोष्टी तू कर बाबा, की हे या ट्रॅफिकच्या विरुद्ध आहेत. पण आमच्या इथे शोधून सापडणार नाहीत. त्यांना वर्दी घातली ना की त्यांना असं वाटतं की बास, त्यांना बकरा मिळाला, त्याला कापायचा आहे. 100त एखादाच आहे आमच्या इथं. आमच्या सुद्धा वेळेला होता आहे. कदम साहेब होते 93ला, ज्यावेळेला आम्ही टोविन वॅनवर काम करत असायचो नाना चौकला, तोच एक आमच्या आयुष्यातनं हवालदार असा होता. सेम विवेकानंदची कॉपी होते ते. आम्ही तर आत्ता सुद्धा ना त्याला खरंच सॅल्यूट करतो, कदम साहेबांना. असा तो साहेब होता. आमच्या आयुष्यात इतकी 35 वर्ष झाली गाडी चालून, पण आम्ही कायम त्यांचं ना नाव पाठीमागे सुद्धा काढतो. बहुतेक ते रिटायर झाले असतील. इतका भारी माणूस होता, पण आता तसे राहिलेच नाहीत. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.